नमस्कार मित्रांनो, आपल्या या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी गोल्डी या कथेचा दुसरा भाग सादर करत आहे. अगोदरची कथा तुम्हाला खूपच आवडली असेल. कथा आवडली तरच लाईक करत चला, कारण मी तुमच्यासाठी कथा खूपच मेहनतीने बनवतो. माझ्या सर्व कथा सत्यकथा असतात, त्याच्यामुळे माझ्यामध्ये थोडंसं बोलण्यामध्ये अडकाअडकी होत असते. त्या गोष्टीला इग्नोर करून तुम्ही माझ्या कथेला जे प्रेम देतात त्याबद्दल आपले जेवढे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. मित्रांनो, चला तुमचा जास्त वेळ न घालवता कथेच्या पुढच्या भागाला मी सुरुवात करत आहे. आता मी स्वातीला टॅबलेट दिली. ती गोळी खाल्ल्यामुळे ती बिनधास्तपणे आता झोपली होती. तिच्या पोटाचं दुखणं कमी कमी तर होणारच आहे, हे तर मला अगोदरच माहीत झालं होतं. मी दिलेली गोळी एकदम प्रभावी होती. त्या गोळीचा असर तिच्यावर नक्की होणार. माझ्याकडे जो फक्त 15 मिनिटाचा किंवा अर्ध्या घंट्याचा. मग स्वातीने गोळी खाल्ली आणि ती शांत पण राहिली. तिने अंगावर काहीसुद्धा पांघरायला घेतलं नव्हतं. मग गोल्डी मला बोलू लागली होती. तिचं दुखणं कमी होईल की तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल? आई पप्पांना बोलवू का इकडं? तसं मी म्हणू, नाही गं गोल्डी, तू काही विचार करू नकोस. तिचं दुखणं नेहमीच तिचं दुखते. त्रास होतो तिला, परंतु कमी होऊन जाईल. मग ती मला म्हणाली, का तिला काही प्रॉब्लेम आहे का? कशामुळे दुखतं आहे? आता हिला जर काही सांगावं तर एक अडचण, नाही सांगावं तर दुसरी अडचण. काय करावं मला काही समजत नव्हतं. मग मी तिला म्हणालो, प्रॉब्लेममुळे दुखतं आहे तिचं तसं. मग ती मला म्हणाली, हो ना, मी तीच विचारते, कसला प्रॉब्लेम आहे तिला आणि कशामुळे दुखतं आहे? तू जरा नीट सांगितलास तर मला पण समजेल. मग मी तिला म्हणालो, आता तुला कसं समजावून सांगू हेच मला कळत नाही. जाऊ दे, तो विषय सोडून दे आणि तू एकदम आराम कर, झोपतो आपलं. मग ती मला म्हणाली, झोपायचं वगैरे काही नाही, जाऊ दे तिकडं, झोपायचा काही विषय नाही. मला सांग अगोदर काय प्रॉब्लेम आहे तिला, काही क्रिटिकल मॅटर तर नाही ना? मी म्हणालो, अगं बाई, तुमच्या पोरींना सगळ्यांना जे असते तोच प्रॉब्लेम. आता गोल्डीला सर्व काही माहीत होतं, परंतु ती जाणीवपूर्वक माझ्या तोंडानं ऐकायची तिची इच्छा आहे. ती मला जाणीवपूर्वक उचकावत आहे असं मला वाटलं. म्हणून ती मला परत सारखं तेच विचारते असं मला वाटत होतं. मग मी तिला म्हणालो, गोल्डी, तू समजून घेशील असं मला वाटलं होतं, परंतु तुला तर काहीच समजत नाही. मग ती मला म्हणाली, हो ना, मला काही समजत नाही, तूच समजावून सांग ना मला. मग मी म्हणालो, काय यार, काय समजावून सांगणार? पोरींचे प्रॉब्लेम काय असतात तुला माहीत नाही का? मग ती लगेच मला म्हणाली, पोरींचे प्रॉब्लेम, प्रत्येक पोरीचा प्रॉब्लेम वेगळा असतो. आता हिचा काय प्रॉब्लेम आहे मला कसं कळणार? तू जर सांगितलंस तर मदत होईल मला कळा, तू नाही सांगितलंस तर कळणारच नाही. बघ तुझी इच्छा, तुला सांगावं वाटलं तर सांगून टाक, आणि तुला जर नको वाटत असेल तर राहू दे. मग काही गरज नाही सांगायची. मी ठीक आहे असं म्हणालो आणि पुढं लगेचच तिला म्हणालो, आता तुझी जर सांगायची, तुझी ऐकायची जर इच्छाच असेल तर माझी सांगायची तयारी आहे, परंतु तुला राग येणार नसेल तर सांगतो. ती मला म्हणाली, राग कशाचा येणार यार? रागाचं काय? तू मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला देत आहेस आणि मला काय राग येणार? जर एखादं उत्तर राग येण्यासारखं जरी असेल तर मी ॲडजस्ट करून घेईन, आणि त्याच्यामध्ये एवढं काही राग येण्यासारखं काय असणार? तिच्या पोट दुखण्याचा आणि माझ्या रागाचा काय संबंध असणार आहे? अर्थार्थी काहीच संबंध येणार नाही. जे काही असेल ते बिनधास्तपणे सांगून टाक. आणि हो, तू जर म्हणणार असशील की तुझ्यामुळे तिचं पोट दुखतं आहे, तर असं काही नाही, आणि हे तर काही नाहीच नाही, तरीसुद्धा मला राग पण येणार नाही. त्याच्यामुळे जे काय तुला सांगायचं आहे ते तू बिनधास्तपणे सांगून टाक. मग मी तिला म्हणालो, गोल्डी, प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला जे प्रत्येक महिन्यामध्ये काहीतरी तुमचा जो कार्यक्रम असतो 4 दिवसाचा, तो कार्यक्रम जे तुम्ही त्याला जे काही म्हणतात, बाहेर बसणे वगैरे, तो प्रकार तिला चालू व्हायच्या अगोदर तिच्या पोटामध्ये खूप त्रास होतो, खूप दुखतं आहे तिचं. आणि त्याच्यानंतर एक दिवस त्रास झाला की दुसऱ्या दिवशी मग रिलीज होते. दुसऱ्या दिवशीपासून तिचं दुखणं कमी होतं, परंतु ते होण्याच्या अगोदर मात्र 1-2-3 तास तिला खूप त्रासाचे जातात. त्याच्यामुळं तर मी तिच्यासाठी पेनकिलर टॅबलेट आणून ठेवलेले आहेत. तिचं दुखणं कमी व्हावं ह्या इच्छेनंच, ह्या उद्देशानंच मी सर्व गोळ्या करून ठेवलेल्या आहेत. माझा मेडिकलवाला मित्र आहे, त्याच्याकडे सर्व प्रकारच्या गोळ्या मला मिळतात. मी त्याच्याकडून सर्व गोळ्या घेऊन आलो आहे, आणि तिचं दुखणं मला सहन होत नाही. ती अशी ओरडत राहते, तिला त्रास होतो. एकदा गोळी दिली की अर्ध्या तासामध्ये ती झोपून जाते. नंतर मग काहीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठते त्यावेळेला तिचं दुखणं कमी झालेलं असतं. मग गोल्डी मला म्हणाली, तुझ्याकडं खरोखरच तशा गोळ्या आहेत का? मग मी तिच्याकडं म्हणजे स्वातीकडं बोट दाखवलं आणि म्हणालो, बघ, स्वातीचं दुखणं कमी होते, तिचा बिघडण्याचा आवाज येत नाही, किंवा तिला त्रास होतो आहे असं काही वाटत नाही. बघ, तिनं डोळे मिटले आहेत. आणि मी हळूवारपणे स्वातीला हाक मारली, स्वाती दिदी, परंतु तिने काही रिस्पॉन्स दिला नाही.
ती एकदम शांत पडून राहिली होती. मी तिला म्हणालो, बघ तिला आता झोप लागते. मग गोल्डी मला म्हणाली, अरे वा, तुझ्याकडं सोबत तर मैत्री करायला पाहिजे. खरोखरच तू खूप काम का आदमी आहे. तुला सर्व काही नॉलेज आहे. म्हणजे तुझ्यासोबत दोस्ताना पाहिजेच पाहिजे. तुझ्याकडं सर्व गोष्टीचं सोल्युशन आहे असं मला वाटतं आहे. मग मी म्हणालो, हो ना, तुला काही अडचण असेल तर सांग. माझ्यानं जेवढी काही मदत होईल, माझ्याच्यानं जे काही शक्य असेल तेवढं मी करू शकतो. ती मला म्हणाली, ठीक आहे, ज्यावेळेला मला अडचण असेल त्यावेळेला मी तुला नक्की आठवण करेन. परंतु आता आणखीन एक अडचण आहे. ती अडचण तू मला जर सांगितलंस तर मला बरं वाटेल जरा. मी म्हणालो, हो सांग ना. ती मला म्हणाली, जरा थांब 10 मिनटं. मी म्हणालो, का 10 मिनिट का थांबायचे आहेत? ती मला म्हणाली, नाही रे, स्वाती झोपली आहे की नाही मला माहीत नाही. स्वाती जागी असताना जर मी तुला अडचण सांगितली तर ती अडचण तुला अडचणीत आणू शकेल. मी म्हणालो, काय यार, तू काय बोलतेस, मला काही समजत नाही बघ. मग ती मला म्हणाली, खरंच म्हणते, माझी अडचण तुला अडचणीत आणू शकते. मी म्हणालो, तुला जे काही सांगायचं आहे ते बिनधास्त सांग. आणि ती स्वाती झोपायचा तू काही विचार करू नकोस, बघ तिने झोपली असेल. लगेच गोल्डी मला म्हणाली, 10 मिनिट पण झालं नाही तर लगेच कशी काय झोप लागेल? मी म्हणालो, बघ तू तिच्याजवळ जा आणि तिला हलवून बघ. ती एकदम गाढ झोपेमध्ये आहे. आता नाही उठणार ती सकाळशिवाय उठणार नाही. लगेच गोल्डी मला म्हणाली, काय यार तुम्ही दोघं बहीण भाऊ. ती तुझ्याबद्दल म्हणते तू एकदा झोपलंस की सकाळीच उठतोस, लाथा जरी घातल्या तरी तू उठत नाहीस. आणि तू म्हणतोयस की तिला लाथा जरी घातल्या तर ती उठत नाही. म्हणजे दोघे पण असे कसे आहात, कुंभकर्णासारखे, अशी म्हणून ती हसू लागली. मग मी तिला म्हणालो, मी तर आता रात्रभर झोपणारच नाही, परंतु ती मात्र रात्रभर उठणारच नाही, बघ तू. मग गोल्डी हळूच माझ्याकडे बघत हळूवारपणे तिने मान हलवली आणि मला म्हणाली, रात्रभर झोपणार नाहीस म्हणजे काय करणार आहेस? मी म्हणालो, करण्यासारखं तर काहीच नाही, आणखीन काही प्लॅन बनवला नाही, परंतु आज मला झोपच येत नाही. कसलं तरी मला स्वप्न पडलं होतं. तेव्हापासून माझी झोपच उडाली आणि त्याच्यामध्ये कसा तरी झोपून गेलो असतो स्वप्नामध्ये. तुम्ही लोकांनी मला हलवून जागी केलं ना. आता मला परत झोप येणारच नाही. खूप अवघड आहे मला झोप यायचं. आता जर मला झोपी घालायचं म्हणलं तर मस्त चहा करून द्यावा लागेल. त्याच्यानंतर मी चहा घेतल्यानंतर 2-3 घंटे मला मोबाईलवर टाईमपास करावा लागेल. 2 घंट्याच्या नंतर मग कुठंतरी माझा डोळा लागायला सुरुवात होईल. गोल्डी लगेच म्हणाली, असा विषय आहे का, त्याच्यामुळे तू बोलत होतास का? मी म्हणालो, काय तू झोपेमध्येच होतास की खरोखर तुला स्वप्न पडलं होतं की मजा करत होतास? मी म्हणजे मला काय समजलं नाही. लगेच गोल्डी मला म्हणाली, अरे काही जे बरळत होतास ते झोपेमध्ये होतास का, स्वप्नात बोलत होतास का? मी म्हणालो, हो, पण तुला कसं काय माहीत मी कुठं काय बरळत होतो? ती मला म्हणाली, तुला काय स्वप्न पडलं होतं मला सांगशील का? मी म्हणालो, नको रे बाबा, मला काही स्वप्नाबद्दल विचारू नकोस. ते स्वप्न काहीतरी विचित्रच होतं. मग ती मला म्हणाली, मी तुला क्ल्यू देते, पुढं तू सांगतोस का बघ. मी म्हणालो, हो क्ल्यू दे, मग बघू सांगायचं का नाही ते मी नंतर ठरवतो. लगेच ती मला म्हणाली, तू तुझ्या कुठल्या तरी मित्राचं नाव घेत होतास आणि म्हणत होतास, वा यार खूपच भारी आहे, तुला रोज मिळते मला मात्र मिळत नाही, असंच काहीतरी म्हणत होतास, हो ना? आता मात्र माझी सटकली. मला तर माहीत होतं ती मला काय सांगेल काय सांगणार नाही. हो, हे शब्द तर माझेच होते आणि मी मुद्दाम फासा टाकला होता आणि त्या फाशामध्ये ही हरणी बरोबर सापडली होती. मित्रांनो, आता मला काय पाहिजे होतं हे हिला पण थोडक्यात समजलं असेल. मग मी तिला म्हणालो, हो ना गोल्डी, तुझ्या ऐकलेस तसंच स्वप्न होतं. मग ती मला म्हणाली, तू काय करत होतास स्वप्नामध्ये? मी म्हणालो, जा तेवढं नशीब कुठलं, त्या स्वप्नाची आठवण आली आणि परत टेन्शन आलं बघ. मग ती माझ्याकडे खालून, मी म्हणालो, तू बघतेस तुझी नजर बरोबर आहे, कारण मला खालून वर टेन्शन आलं आहे सगळी, काय करणार? मग गोल्डी मला म्हणाली, तुझं टेन्शन कमी करण्याचा काही उपाय असेलच ना, सांग, मी कमी करते. माझ्याच्यानं जर होत असेल तर कमी करते, परंतु त्याच्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीतरी मदत हवी आहे. मी म्हणालो, माझं टेन्शन तू कसं कमी करणार? तुझी जी काही मदत करायची आहे ती मी बिलकुल करेन, परंतु माझं टेन्शन तू कमी करू शकणार नाहीस. माझं टेन्शन खूप वेगळं आहे. मग ती मला म्हणाली, तुला जे काही मिळालं नाही हेच टेन्शन आहे ना, तुझ्या मित्रांना मिळतं आहे आणि तुला मिळत नाही, असंच तुला म्हणायचं ना? मी म्हणालो, हो ना यार, तसाच विषय आहे. मग ती मला म्हणाली, मला सांग, तुला जे काही मिळत नाही ते मी द्यायचा प्रयत्न करते. मग मी म्हणालो, खरंच का? तसं ती म्हणाली, हो खरोखर सांग, काय आहे, काय पाहिजे तुला सांग. मी म्हणालो, नको बाबा, तू रागवशील, जाऊ दे तिकडं. ती बराच वेळ माझी विनवणी करत होती, राजेश सांग ना काय पाहिजे, परंतु मी काहीच बोललो नाही. मग ती मला म्हणाली, तुला खायला काही पाहिजे का? आता मात्र मला हसू येऊ लागलं. मग मी हसत असलेलं बघून ती मला म्हणाली, तुला पैसे तर तुझ्याकडे भरपूर आहेत,
पैसे, इस्टेट, जमीन, जायदाद सर्व काही तुझ्याकडे आहे. त्याच्यामुळं पैशाचं वगैरे काही नाही. परंतु एखादी विशिष्ट गोष्ट जर तुला खायची असेल, काही तुला प्यायचं असेल, तर सांग, मी तुला आणून देते किंवा बनवून देते. मी म्हणालो, तू नाही बनवू शकणार. मग ती थोडीशी चिडल्यासारख्या स्वरात मला म्हणाली, अरे बनवू शकणार नाही तर मी विकत आणून देईन ना. तू सांग फक्त तुला काय पाहिजे ती. मग मी म्हणालो, तुझ्याजवळच आहे, परंतु तू नाही देऊ शकणार. मग ती लगेच म्हणाली, माझ्याजवळ आहे परंतु मी तुला देणार नाही, असं शक्यच नाही. मी म्हणालो, लाव पैज, तुझ्याजवळ आहे परंतु तू देण्यासाठी टाळाटाळ नक्कीच करणार. ती मला म्हणाली, असं काय गोष्ट आहे की माझ्याकडे आहे पण तुला देणार नाही. मी म्हणालो, नको बाबा, प्रॉमिस कर अगोदर, मी सांगतो तू माझ्यावर चिडणार नाहीस किंवा इतर कोणाला काही बोलणार नाहीस. असं जर असेल तर मी तुला सांगतो. ती थोडं शांत बसली. तिला काय बोलावं किंवा काय करावं असं ती काहीतरी विचार करत असावी. काही वेळानंतर ती एकदम शांत बसली आणि मला म्हणाली, मला तर वाटत नाही माझ्याकडे अशी कोणती गोष्ट आहे, परंतु तू जे म्हणतोस ते ठीक आहे, चालू दे, जाऊ दे. तू जसं म्हणतोस तसं सांग, तुला जे काही पाहिजे ती देते मी. मग मी हळूच म्हणालो, गोल्डी मला ना, असं म्हणून मी थोडं गप्प बसलो. गोल्डी मला म्हणाली, अरे सांग ना, तुला काय सांग, तुला जे पाहिजे ती देते मी. मी परत म्हणालो, गोल्डी मला ना, आणि परत गप्प बसलो. ती म्हणाली, अरे बाबा, मला नाच्या पुढं पण काहीतरी असेल ना, फलाना बिस्ताना, नुसतं मला ना म्हणून कसं जमणार. तुला काय पाहिजे सांग, मी बिलकुल देते तुला. मग मी हळूवारपणे म्हणालो, नक्की रागवणार नाहीस ना. ती म्हणाली, अरे बाबा, नाही रे बाबा रागवणार, सांग मला. मग मी म्हणालो, नक्की ना. ती म्हणाली, हो रे बाबा नक्की. मग मी हळूच परत म्हणालो, गोल्डी तू मला मारणार नाहीस ना. तिनं आता मात्र तिचा पारा चढला होता. ती खूप टेन्शनमध्ये आली. ती उठली आणि म्हणाली, लाता घालीन तुला आता, सांगायचे तर सांग, नसर जा झोप तिकडं तोंड करून. काय टेन्शन देतोस पण आणि घेतोस पण, तुला काय पाहिजेच नाही हे तू मस्करी करतोस. तसं मी म्हणालो, गोल्डी मला खरंच पाहिजे. मग ती म्हणाली, जर पाहिजे असतं ना तर आतापर्यंत सांगून टाकलं असतं. माझ्या बॉयफ्रेंडनेसुद्धा एवढा उशीर लावला नव्हता मला मागायला, आणि तू तर माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहेस. तुला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे आणि तू तर ते घ्यायला पण तयार नाहीस. काय करावं आता. तिला हसू येत होतं. मग मी म्हणालो, खरंच का गोल्डी. ती म्हणाली, हो खरंच, म्हणजे मी कशाला खोटं बोलू, तुला जे पाहिजे ते सांग, मी देते. मग थोडा वेळ शांततेत गेला. काय करावं, तिला कसं मागावं मला काही सुचत नव्हतं. शेवटी काहीतरी करून मागावं तर लागणारच होतं. मग मी माझं मन घट्ट केलं आणि मी तिला म्हणालो, गोल्डी मला तूच पाहिजेस. तिनं आश्चर्यानं तिचं बोट तिच्या तोंडात घालून घेतलं. आता तिला कदाचित अंदाज आला असावा मला काय पाहिजे ते, परंतु मला ती जास्त आश्चर्यात आहे असं दाखवायचा प्रयत्न करत होती. मी हळूच तिला म्हणालो, काय झालं गोल्डी, राग आला का. तसं ती मला म्हणाली, मला राग तर आला नाही, परंतु तू एवढा मोठा झाला असशील असं मला वाटलं नव्हतं. मी लगेच म्हणालो, मी तर मोठा झालोच आहे, परंतु माझं सर्व काही मोठं झाले. तुला बघायचं आहे का. ती मला बघणारच आहे. आता तू मागणीच एवढी मोठी केलास, मग ते सर्व काही तर मला बघावंच लागेल ना. मागणी जर पूर्ण करायचं म्हणलं तर सर्व काही माझ्या नजरेत येणारच आहे. मी म्हणालो, हो ना, सर्व काही तुझंच आहे, बघ तुझी जर इच्छा असेल तर दे मला. ती मला लगेच म्हणाली, आत्तापर्यंत तू खरंच कोणाला घेतला नाहीस का, तुला कोणीच दिलं नाही का. तसं मी म्हणालो, कोण देणार यार, आपल्याकडं पैसा पाणी सर्व इस्टेट वगैरे असलं म्हणजे सर्व काही मिळतेच, हेच तर सर्वांचं असते ना. आता तुझंच बघ, तुला वाटतंय माझ्याकडं पैसा पाणी इस्टेट संपत्ती सर्व काही आहे, त्याच्यामुळे मला कितीतरी पोरी देत असतील, कितीतरी महिला देत असतील, परंतु प्रत्यक्षात मात्र तसं नसतंच. जसा आपण विचार करतो तसं काहीच नसतं, त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम येत असतो. मग ती लगेच मला म्हणाली, जाऊ दे, नको टेन्शन घेऊ, परंतु मला खरोखर सांग, आत्तापर्यंत तू कधीच कधीच नाहीस काय केलं. तसं मी म्हणालो, नाही गं बाई, मी जर केलं असतं तर तुला तेव्हा सांगितलं असतं. मग ती मला लगेच म्हणाली, मग तुझं कुठंपर्यंत गेलं आहे तेवढं तरी सांग, तुझ्यामध्ये काय काय झालं आहे. तसं मी म्हणालो, डोंबलं. अरे काय नाहीच तर होणार कुठून. ती मला म्हणाली, तुझ्या पाठीमागे तर इतक्या पोरी फिरताना दिसतात, मी तुला बघितलं आहे 2-3 वेळेस पोरींच्यासोबत गाडीवर फिरताना. मी लगेच म्हणालो, आता काय, तुला जर मी कुठं गाडीवरून आता संध्याकाळी घरी नेऊन सोडलं असतं तर तुझं आणि माझं काय होतंच का. पण बघणाऱ्या लोकांना वाटतंयच ना, राजेशचं तिच्यासोबत तर काहीतरी आहे. किंवा आता मी जर तुला कुठं नेऊन सोडायचं ठरवलं किंवा कुठून घेऊन यायचं ठरवलं, माझ्या बहिणीच्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, त्यांना मी नेऊन सोडतो व घेऊन येतो, मग काय प्रत्येक देतातच का, सगळ्यांसोबत असतंच का. ती लगेच मला म्हणाली, राजेश चिडू नकोस, मला असं काही म्हणायचं नव्हतं रे, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की खरं काही नाही का, तू खरोखरच ह्या गोष्टीपासून अलिप्त आहेस का. मी म्हणालो, आता का बॉन्ड पेपरवर लिहून देऊ की काय. नाही म्हणजे नाही,
आत्तापर्यंत कधीच नाही, एकदासुद्धा नाही. आणि मी कधी कोणाकडे डिमांड पण केली नाही. मी मागितलं पण नाही कोणाला. मागायचं तर कसं मागायचं? आता तू एक आमच्या घरी झोपायला आली आहेस. जरी समज मी तुला मागितलो आणि तू नाही म्हणलीस, काहीतरी बिचकलं, काही मॅटर बिघडला, तर तुला समजावण्यासाठी माझ्याकडे पूर्ण रात्र रिकामी आहे. मी तुझ्या हातापाया पडून काहीतरी तुला मॅनेज करू शकतो. परंतु असं जर कधी रस्त्यामध्ये कोणाला मागितलं किंवा दिवसाढवळ्या मागितलं तर प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, अडचण येऊ शकते. म्हणून आत्तापर्यंत मी अशी कधी डेअरिंग केलीच नाही. तुझी इच्छा असेल तर तू हो म्हण. तुला जर नको वाटत असेल तर नको देऊ मग तू पण. माझ्या बोलण्यावर ती खळखळून हसली आणि मला म्हणाली, राजेश, खरोखरच तू खूप भोळा आहेस. तुझा स्वभाव मला खूप आवडला. आणि हो, मला नशीब वाटतंय की तुझ्यासारखा मला एक चांगला मित्र मिळाला म्हणून. ठीक आहे, आता तू तयार राहा. मी तुला सर्व काही द्यायला तयार आहे. तुला जे पाहिजे ते तू घे. मग मी म्हणालो, मला काहीच माहीत नाही, सर्व काही तुलाच करावं लागेल. ती म्हणाली, ठीक आहे, मी तुला सर्व काही शिकवते पण आणि करायला पण लावते. ठीक आहे ना? मी हो म्हणालो. मित्रांनो, त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. गोल्डी भाग 3 हा भाग लवकरच सादर करणार आहे. तोपर्यंत आपण कथेची मजा घ्या. कथा आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो.